पुढची बातमी बघूया। सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलने पश्चिम बंगालमधून मोबाईल फोनचं सिम कार्ड खरेदी केलेलं होतं। कुह कामिनी जहांगीर शेख या नावाने त्याने ते सिम कार्ड विकत घेतलेलं होतं। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे। वर्षभरापूर्वी आपला मोबाईल फोन हरवल्याचं कुह कामिनीनं जबाबामध्ये सांगितलेलं आहे। इकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतला वाद काही थांबायचं नाव घेत नाहीये, कारण शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंवरती बोचरी टीका केलेली आहे। विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरेंनी आपल्यासह शिवसेनेच्या 3 आमदार पराभूत करण्यासाठी सेटलमेंट केली असा आरोप गोगावलेंनी केलेला आहे। तर शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवरती टीका केली आहे। आगामी काळात तटकरेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा दळवींनी दिलेला आहे। शिवसेना आमदारांच्या टीकेला राष्ट्रवादीने उत्तर दिलंय। मोठी आव्हानं पेललेली आहेत, मी तिथे हे काय असं सुनील तटकरे म्हणालेले आहेत। तर शिंदेंनी 3 इडियट्सना आवरावं असं सूरज चव्हाणांनी म्हटलेलं आहे। इकडे जैन भाईंची सेटलमेंट केली दळवीला पाडण्यासाठी, आणि आम्हाला केलं की भरतचे निवडून आले, मंत्री झाले का पालकमंत्रीचे दावा करतील, म्हणून आमच्यासाठी किती माणसांनी वाईट कृत्य करावं ह्याला सीमा आहे। आणि म्हणून आम्ही सांगितलं, जर आमची त्यांनी चूक दाखवली, त्यांच्या निवडणुकीला जर आम्ही काय केलं असेल तर आम्ही सांगितलं ना, आम्ही 2 बापाचे होऊ, नाहीतर आम्ही त्यांनी दाखवावं आमदारकी सहित मंत्रिपदाचा राजीनामा जो आम्ही पुरत एकदा सांगतोय। आतापर्यंत तटकरे गेमर आहे। अंतोले साहेबांपासून सगळेच राष्ट्रीय नेते, काँग्रेसचे नेते असतील, राष्ट्रवादी असतील, माजी आमदार असतील, शेका पक्ष नेते असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, तटकरेंनी एकच धंदा केला रायगडमध्ये की या लोकांना फसवण्याचं काम केलं। आता सगळ्यांची गोळाबेरी झालेली आहे, सगळे लोक आता एकत्र आलेत आणि तटकरे हटाव ही मोहीम आम्ही सुरू केलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये तटकरेंना देखील आम्ही या जिल्ह्यामध्ये फिरून देणार नाही, कारण असंच जर त्यांचं कृत्य राहिलं तर कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणामध्ये पुढे येणार नाही आहे। एकनाथरावजी शिंदे साहेबाला नम्र विनंती आहे की शिंदे साहेब या 3 इडियट्सना आवरा। हे ज्या पद्धतीची भाषा बोलायला लागलेत त्यांना आम्हाला जशाच तसं उत्तर द्यावं लागेल। शिंदे साहेबाला विनंती आहे की तुमच्या या तिघांमुळं दोस्तीमध्ये कुस्ती होऊ नये याची काळजी महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेने घ्यावी। आमच्या नेत्यावर जर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली तर जशाच तसं उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं त्यांना दिलं जाईल। शिंदेच्या शिवसेनेकडून राज्यामध्ये लवकरच ऑपरेशन टायगर राबवलं जाईल अशी जोरदार चर्चा आहे। या चर्चांमध्ये धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी उभाटाच्या धाराशिवच्या आमदार खासदारांच्या आगामी राजकीय वाटचालीबाबत संकेत दिल्याने ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील ठाकरेंची साथ सोडणार का या चर्चांना उधाण आलंय। सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काय असं विशेष वावगं वाटायला नको। आम्ही खमके आहेत, आमच्यावर काय दहाड बी पडत नाही, काहीच नाही, त्यामुळे हाय तिथं आपलं निभराव, आम्ही काय काळजी करू नका। आणि आताचं जे राजकारण चाललंय ती कसं आहे, जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे, फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं। मला वाटते त्या धाटणीतले आम्ही नाहीत। राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगलेली असताना धाराशिवमधल्या घडामोडींनी सर्वांचं लक्ष वेधलंय। पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईकांनी धाराशिव दौऱ्यावर असताना ऑपरेशन टायगर बद्दल केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। ठाकरेंच्या पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील महायुतीचेच आहेत असं वक्तव्य सरनाईकांनी केलं आणि चर्चांना सुरुवात झाली। या राज्यातील जनतेनं दाखवून दिलेलं आहे की खरी शिवसेना कोणाची आहे। बाळासाहेबांचे खरे विचार घेऊन कोण पुढे चाललेलं आहे, आणि त्या माध्यमातून फक्त 80 जागा लढून 60 जागा निवडून आणण्याची किमया एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं केलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनतेनं आम्हाला खरी शिवसेना म्हणून दाखवलेलं आहे, धनुष्यबाण आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा जर काही बदल झाला तर तुम्हाला काय असं विशेष वावगं वाटायला नको। प्रताप सरनाईकांच्या वक्तव्यानंतर चर्चांचं मोहोळ उठलं। खरं तर ओमराजे असोत की कैलास पाटील, दोघेही ठाकरेंचे खंदे समर्थक मानले जातात।
पण सोमवारी आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्त ओमराजेंनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये उद्धव ठाकरेंचा फोटोच नसल्यानं चर्चांना पेव फुटलं. पण त्यानंतर ओमराजेंनी हे असं काहीसं स्पष्टीकरण दिलंय. मी कायमस्वरूपी सांगितलं की ह्या ओमराजेला एकदा आमदार आणि दोनदा खासदार हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्यामुळं मी झालेलो आहे. अशा परिस्थितीमध्ये संकटाच्या संघर्षाच्या काळात त्यांना सोडायचं काही कारण नाही. आणि आताचं जे राजकारण चाललं आहे ती कसं आहे, जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे. फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं. मला वाटते त्या धाटणीतल्या आम्ही नाहीत. माणूस रिकाम्या हातानंच येतं आणि रिकाम्या हातानंच जातंय. माणूस मेल्याच्या नंतर काय शिल्लक राहतंय, त्याचं नावच राहतंय. तुम्ही कधी ऐकलं का बॅगा भरून गेलं घेऊन म्हणून वर, जमीन लयमिटी घेतली वर घेऊन गेलं म्हणून? सगळं इथं ठेवायचं आहे. त्यामुळं माणसाचं नाव ही अखंड राहतं आणि ती नाव जपायचं कामा माय निश्चित. पालकमंत्री प्रताप सरनाईकांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी धाराशिवमध्ये एसटी दरवाढी विरोधात उबाठानं केलेलं आंदोलन सुद्धा चांगलं चर्चेत राहिलं. मला काय म्हणायचंय, निष्ठेचं मीटर जर भेटलं तर आणा एकदा, म्हणजे असं माणसाला लावून आपण तपासू. तरी एक लक्षात घ्या, ही निष्ठा ह्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं कुणाचं कसं झालंय, कोण कुठल्या मजबुरीने गेलंय, एखाद्याला प्रेशराईज करायचं, गुन्हे दाखल करायचे, ईडी सीबीआयच्या धाडी टाकायच्या आणि त्याला जायला मजबूर करायचं. ह्या पद्धती बऱ्याचदा अवलंबलेल्या त्यांनी वस्तुस्थिती आहे का, ही वस्तुस्थिती कधीही नाकारली जाणार नाही, ती नाकारली जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही खमके आहेत, आमच्यावर काय दहाड बी पडत नाही काहीच नाही. त्याच्यामुळं हाय तिथं आपलं निभरावं, आम्ही काय काळजी करू नका. शिवसेनेत जेव्हा फूट पडली तेव्हा सुरतवरनं पलायन करत पुन्हा ठाकरेंकडे येणाऱ्या आमदारांपैकी कैलास पाटील एक आहेत. तर ओमराजे निंबाळकरही ठाकरेंचे खंदे निष्ठावंत मानले जातात. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भगदाड पाडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळेच ओमराजे आणि कैलास पाटलांविषयी सरनाईकांनी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर धाराशिवमधनंच तर ऑपरेशन टायगरला सुरुवात होणार नाही ना, याची राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावरील छावा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना लेझिम नृत्य करतानाचं दृश्य जे आहे ते हटवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. चित्रपटात आक्षेप असलेली दृश्य काढून टाकणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. कुणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. या चित्रपटात संभाजी महाराज त्यांच्या भूमिकेत असलेल्या विकी कौशलने केलेल्या लेझिम डान्सवरून वाद निर्माण झालाय. संभाजी महाराजांच्या नृत्यावरून सोशल मीडियामध्ये आक्षेप घेतला जातोय.